वडीवरेच्या शांततेतून पालखी आता नाशिकच्या धावपळीच्या हायवेवर आली होती. निसर्गाच्या या सानिध्यात एक मुका जीव नातवाचा सोबती बनला होता. प्राणांच्या या निरागस प्रेमाकडे पाहून आजोबांनी नातवाला बाबांच्या एका अशा अगाध रूपाची ओळख करून दिली, जिथे क्रूर विंचू आणि सापही बाबांच्या शब्दांपुढे नतमस्तक व्हायचे. आजोबा बघा ना, हे पिल्लू मघासपासून आपल्यासोबत चालतंय. याला आपली भीती नाही का वाटत? आणि बाबांना सुद्धा हे छोटे प्राणी आवडायचे का? अरे बाळा, बाबांचं प्रेम तर अफाट होतं. बाबांच्या लेखी या जगातला प्रत्येक जीव, मग तो एखादा पक्षी असो वा विषारी विंचू साप, त्या सर्वांमध्ये पांडुरंगच वास करतो. आपण प्रेमाने वागलो तर निसर्ग आपला शत्रू राहत नाही. चल, तुला अध्याय 22 मधली बाबांच्या अगाध प्रेमाची गोष्ट सांगतो. बाळा ऐक. एकदा शिर्डीत रात्रीचे 8 वाजले होते. कडाक्याची थंडी असावी. बाबांचे परमभक्त बापूसाहेब जोग मशिदीकडे दर्शनासाठी निघाले होते. अंधार असल्यामुळे त्यांना वाटेत एका मोठ्या विषारी विंचवाने जोरात डंख मारला. विंचवाचं विष इतकं भयंकर होतं की बापूसाहेबांचा पाय ठणकू लागला आणि ते वेदनांनी विव्हळू लागले. लंगडत लंगडत ते कसेबसे बाबांकडे पोहोचले. बाबांनी त्यांना पाहताच त्यांच्या अंतर्यामीची वेदना ओळखली. बाबांनी कोणतंही औषध न लावता फक्त शब्दांनी फुंकर घातली. बाबा जोरात ओरडून म्हणाले, बापूसाहेब काय आहे? बरे होईल जा. बाबांचा हा शब्द म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराची आज्ञा होती. त्यांच्या वेदना जादू झाल्यासारख्या पूर्णपणे थांबल्या. पण बाळा, खरी परीक्षा तर चावडीत होती, जिथे एका भयंकर सापाने भक्ताच्या उशाशी ठाण मांडलं होतं. अरे बाळा, अमीर शक्कर नावाचा एक भक्त होता. त्याला गंभीर संधिवात होता, म्हणून बाबांनी त्याला चावडीत राहायला सांगितले होते. एके रात्री चावडीत अंधार होता आणि अमीर शक्कर दाढ झोपेत होते. त्यावेळी त्यांच्या उशाशी चक्क एक मोठा साप येऊन वेटोळं घालून बसला. अमीर शक्करला याची पुसटशी कल्पनाही नव्हती, पण मशिदीत बसलेल्या बाबांना सर्व काही दिसत होतं. बाबांनी मशिदीत बसूनच आपल्या काठीने जमिनीवर प्रहार केला. त्या आवाजाने आणि प्रकाशाने अमीर शक्कर जागृत झाले. जेव्हा त्यांनी समोर सापाचं ते वेटोळं पाहिलं, तेव्हा त्यांचा थरकाप उडाला. पण बाबांच्या आज्ञेमुळे त्या सापाने कोणालाही इजा केली नाही आणि तो तिथून शांतपणे निघून गेला. बाबांनी सिद्ध केलं की सर्वांभूती ईश्वर नांदे. म्हणजे आजोबा, आपण जर प्राण्यांना आपलं मानलं तर ते आपल्याला कधीच दंश करणार नाहीत. अगदी बरोबर. म्हणूनच बाबांनी या विंचू सापाच्या वादानंतर हा मंत्र दिला आहे, जो नेहमी लक्षात ठेव. बाबांची तोन एकची परी, सर्प विंचू झाले तरी, ईश्वर नांदे सर्वांभीतरी, प्रेमची धरी सर्वार्थी, ईश्वर जगाचा सूत्रधारी, तयाच्या आज्ञेत वर्तती सारी, हो का विखार विंचू तरी, आज्ञे बाहेरी वर्तेना, म्हणोनी प्राणी मात्रावरी प्रेम आणि दयाच करी, सोडी साहस धरी सबुरी, रक्षिता श्रीहरी सकळांते. म्हणूनच बाळा, प्राण्यांवर प्रेम आणि दया करा. मनात भीती नका ठेवू, तर सबुरी ठेवा, कारण तो श्रीहरीच सर्वांचे रक्षण करणारा आहे. आजोबांची ही गोष्ट ऐकून नातवाच्या मनात त्या मुक्या पिल्लाबद्दलची माया अजूनच वाढली. पाथर्डी फाटा आता जवळ आला होता आणि नाशिक शहरात प्रवेश करताना प्रत्येक वारकऱ्याच्या ओठावर ओम साईरामचा जप होता. साई भक्तांनो, कशी वाटली तुम्हाला बाबांच्या प्राण्यांवरील प्रेमाची ही गोष्ट? जर तुम्हालाही कधी बाबांच्या अशा दयेचा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या पाहूया नाशिकच्या गोदावरी तीरावरील एक नवीन प्रचिती. तोपर्यंत साईराम.